नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। मित्रांनो, जवळजवळ 15 दिवस झाले आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ मला पोस्ट करता आला नाही। मी कम्युनिटी टॅबवरती ऑलरेडी एक अपडेट दिली होती की फॅमिली फंक्शन मध्ये बिझी असल्यामुळे मला 6 मे पर्यंत आपल्यासाठी कुठलाही व्हिडिओ पोस्ट करता येणार नाही। तर आज आपल्यासाठी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येते। उद्याची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिन निफ्टी बद्दल माहिती देणार आहे। उद्याच्या दिवशी फिन निफ्टीची एक्सपायरी त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देईन। सोबतच आज मी जे ट्रेड केले त्या ट्रेड विषयी सुद्धा मी तुम्हाला डिटेल माहिती देईन। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तसंच मित्रांनो, आपल्यापैकी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो, चॅनलला आपण जर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या येत राहतील। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी फिन निफ्टीचा इथे चार्ट लावलेला आहे। आपण बघू शकता आजची जी फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे ती जी फायनल क्लोजिंग आहे आपली 21,762 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। याला मी एक वन डेच्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट करतो, म्हणजे आपल्याला लक्ष देता येईल की जवळजवळ बघू शकता आपली लास्ट डे ची जी आपली क्लोजिंग होती त्या क्लोजिंगच्या नियर बाय आपण या ठिकाणी क्लोजिंग करताना आपण दिसत आहोत। तर आपल्याला एक ओव्हरऑल जी पूर्ण पिक्चर आहे ती पूर्ण पिक्चर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। जवळजवळ लास्ट 2 वीक पासून काही ऍक्टिव्हली मी ट्रेड केलेलं नाहीये। आज ट्रेड केला आणि दोन्ही जे ट्रेड झाले ते दोन्ही स्टॉप लॉस झाले, त्याविषयी पण डिटेल माहिती घेऊया। आता आपल्याला या ठिकाणी एक झूम आउट करणं इथं गरजेचं आहे। आपण इथं बघू शकता आपल्यासाठी एक क्रुशियल लेवल आपल्याला इथं दिसतीये, जी बायर साठी एक चॅलेंजिंग ठरणार आहे, जी की लेवल आहे आपली या ठिकाणी 22,000चा आपला क्रुशियल लेवल आहे। ह्या ठिकाणी जर आपण तिथं लक्ष दिलं तर 2 ते 3 पॉईंट इथं आपण बघू शकता की हा जो रेंज ह्या रेंजला मार्केटने फर्स्ट टाइम इथं ब्रेक केले, नंतर बरोबर रिट्रेसमेंट झाली, नंतर सेकंड टाइम पण याला गॅप अप होऊन इथं ब्रेक करायचा प्रयत्न केला। ब्रेक केल्यानंतर पण इथे थर्ड टाइम पण या ठिकाणी रिट्रेसमेंट आपल्याला होताना दिसतीये। म्हणजे आपल्यासाठी एक सिंपल पोझिशन आहे की हा जो पूर्ण जो पॅच आहे जो की 22,000 ते 22,200 या ठिकाणी सेलर इथं ऍक्टिव्हली बसलेले आहे की जोपर्यंत मार्केट या रेंजला टच करून इथं सस्टेन करत नाही, आपल्यासाठी एक न्यू हाय इथं प्लेस करणं थोडंसं मुश्किल राहणार आहे, कारण की इथं सेलरनी इथं हेवी क्वांटिटी इथं सेल आउट करून इथं बसलेलं आहे असं आपण या ठिकाणी बघू शकतो। तर या ठिकाणी एक साइडवेज आपल्याला एक बॉक्स बनवायचे चान्सेस जास्त आहे, ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचंय। आता मी तुम्हाला एक सिंपल कॉन्सेप्ट मी तुम्हाला नेहमी सांगतो की जर लाईन आपल्या असे जर कॅन्डल हायर हाय जर बनवतीये तर त्याला आपण एक अप ट्रेंडला कन्सिडर करतो। जर कॅन्डल अशा लोअर लो बनवत जातीये तर याला आपण एक डाऊन ट्रेंडला कन्सिडर करतो। आणि सेम जर कॅन्डल एका रेंज मध्ये जर एकावर एक कॅन्डल बनतंय तर त्याला आपण साइडवेज कन्सिडर करतो। ठीक आहे, तर इथं बघू शकता आपल्याला 4 दिवसापासून एकावर एक इथं कॅन्डल क्रिएट होताना दिसते। म्हणजे आपल्यासाठी जो रेंज येतोय 22,000चा रेंज पासून तर जवळजवळ येते आपला 21,700 हा जो पॅच आहे आपल्यासाठी एक सम काइंड ऑफ एक बॉक्स साठी आपण इथे कन्सिडर करणार आहोत। या रेंज मध्ये जोपर्यंत मार्केट इथं कन्सोलिडेशन करते तर आपल्यासाठी बिग मूव जे आहे ते बिग मूव कॅप्चर करणं थोडंसं मुश्किल आहे। आपल्याला या ठिकाणी जर आपण गडबड केली तर बिग लॉस होणं खूप सिंपल आहे, पण प्रॉफिटची बिग मूव इथं कॅप्चर करणं थोडंसं मुश्किल आहे। तर एक जे इंट्राडे लेवलवरती काम करतात त्यांना छोटे प्रॉफिट आणि छोट्या लॉस साठी इथं ट्रेड करायला गरजेचं आहे। जवळजवळ 20 पॉईंट 30 पॉईंट म्हणजे 20% 30% प्रॉफिट साठी आपण इथं बसू शकता, डबल टिबल या ठिकाणी होणार नाही। जर डाऊन ट्रेंड साठी जर आपल्याला बघायचं हा जो पॅच हा लास्ट टाइम या ठिकाणून सेलर ऍक्टिव्हेट झालते बघा, हा पॅच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। मार्केट जर या पॅचच्या खाली जर सस्टेन करणं सुरुवात केलं तर आपण येणाऱ्या टाइम मध्ये 21,500 पण इथं रेंज बघू शकता। आणि ह्या जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे या मुव्हिंग ऍव्हरेजला इथं मार्केट इथे सपोर्ट पण घेऊ शकतं, जे की आहे 21,250 आपल्यासाठी रेंज आहे। आता इंट्राडे लेवल साठी उद्यासाठी काय इम्पॉर्टंट लेवल आहे त्यासाठी मी इथं 15 मिनिटाचा टाइम फ्रेम शिफ्ट करतो, ज्याच्यावरती आपण थोडंसं लक्ष देऊया। आपल्यासाठी जे डेली टाइम फ्रेम वरती बॉक्स बनवलेला आहे मार्केटनी, ज्याच्यामध्ये कन्सोलिडेशन करते, तो सेम पॅटर्न या ठिकाणी मार्केट इथं आपल्याला क्रिएट करताना दिसतंय। जर याला आपण मार्किंग केली मित्रांनो, जर याला 2 रेंज मध्ये जर आपण मार्किंग केली तर मार्किंग आपली या ठिकाणी येते। तुम्हाला सिंपल गोष्टी फॉलो करायचे, तेव्हाच आपला इथे एक आपण प्रॉफिट क्रिएट करू शकतो। तर इथे बघू शकता ही मार्किंग आपली 21,138, याला आपण 21,200 कन्सिडर करावं आणि इथे 22,200 कन्सिडर करा आणि याला आपण कन्सिडर करा 21,700। या रेंज मध्ये मार्केट जोपर्यंत आहे ना तर आपल्याला इथे एक सम काइंड ऑफ एक साइडवेज मूव यायचे चान्सेस जास्त आहे। जर आपण डाऊन साइडला जर इथे ट्रेड घेताय तर डाऊन साइडला एक फास्ट मूव यायचे चान्सेस जास्त आहे, जो की आपल्याला घेऊन येऊ शकतो 21,500 पर्यंत, ज्याला आपण ट्रेड करू शकतो। उद्याच्या डेट मध्ये जर आपल्याला जर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जर बघायची तर ही जी मुव्हिंग ऍव्हरेज ही 40 आणि 50 ची मुव्हिंग ऍव्हरेज आहे। आता ही मुव्हिंग ऍव्हरेज एकमेकाला अशी टच दिसते, जर याला अशी जर ही थोडंसं जर गॅप इथं क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर जर हा जो शेवटचा कन्सोलिडेशन याला जर मार्केट इथं कन्सोलिडेशन करून जर खालच्या साईडला ब्रेक करते
21,680 चा आपण रेंज घ्या. 21,680 चा आपण जर याला क्रॉस केलं आणि तो जर सस्टेंड होतोय तर आपल्याला 21,500 हा लेवल इथे क्रिटिकली आपण म्हणजे अचीव या ठिकाणी इझिली आपण करू शकतो. सेम लाईक दॅट इथं जर 21,000चा जो लेवल आहे 21,900 या लेवलच्या वरती जर आपण सस्टेन होण्यामध्ये जर सक्सेसफुल झालो तर आपला 22,200 हा रेंज आपल्यासाठी ओपन होऊन जाईल की मार्केट याला वरच्या साईडला पण ब्रेक करायचं सुरुवात करू शकतो. आपण इथं रेंज घेऊ शकता. एक नॅरो रेंज इथे जवळजवळ काल म्हणजे 5 तारखेच्या इथून आपण बघू शकता. ह्या रेंज पासून जे इथं याला मी थोडंसं कट करतो. ही आपल्याला एक नॅरो रेंज येते इंट्राडे लेवलसाठी. या रेंजला मार्केट ज्या पण साईडने ब्रेक करा आणि सस्टेन होईल त्या साईडला आपण इझिली तर ट्रेड घेऊ शकता. तर मित्रांनो आता मी तुम्हाला माझं आजचं पीएनएल दाखवतो. ऑर्डर बुक मध्ये आज मी 2 ट्रेड घेतले होते. हा या ठिकाणी आपण बघू शकता. हा 11 वाजेचा ट्रेड होता. हा 11 वाजेचा ट्रेड इथे कॅन्सल झाला. नंतर एक 12 वाजता आपण एक ट्रेड घेतला होता आणि 12:48 ह्या ट्रेड मध्ये मी क्वांटिटी ऍड केली होती जी की इथं मी लॉस मध्ये इथं एक्झिट केलं. याला हा फर्स्ट ट्रेड हा 2 क्वांटिटीचा हा इथं लॉस बुक झालेला आहे. सेकंड ट्रेड हा 1 वाजता घेतला होता जवळजवळ 79 च्या प्राइस वरती, जो की आपल्याला मी 6 मिनिटात याच्यामध्ये माझा स्टॉप लॉस हिट झाला. जवळजवळ बघू शकता 70 म्हणजे इथं एका ट्रेड मध्ये 10 पॉईंटचा इथं लॉस दिसतोय आपल्याला आणि दुसऱ्या ट्रेड मध्ये आपण इथं 10 पॉईंटचा लॉस आपल्याला दिसतोय जो की मी इथं बुक केला. म्हणजे जवळजवळ आजच्या दिवशी एक 20 पॉईंट म्हणजे 20%चा आपल्याला लॉस इथं झालेला आहे. इझी आहे, काही टेन्शनचं बात नाही कारण लॉस हा छोटा आहे. उद्याचा एक दिवस जरी एक ट्रेड जरी चालला तर हा लॉस कव्हर होऊन आपण इथं प्रॉफिट मध्ये येऊन जाईल कारण की आपला इथं रिस्क टू रिवॉर्ड रेशो चांगला आहे आणि आपलं मनी मॅनेजमेंट या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. तेच आपल्याला एंड ऑफ द डे मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं चान्स देतं. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.